सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा योग्य आहे. निर्णय घेण्यामध्ये तुम्ही हुशार असल्यामुळे नोकरी व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा होईल. काम पूर्ण करण्यासाठी मात्र तुमची थोडीशी धावपळ होऊ शकते, तेवढी मनाची तयारी ठेवा. धावपळीमध्ये मात्र तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा देवावरती भरपूर विश्वास आहे. तुम्ही जप करा, दान करा आणि यामुळे तुमच्या आणि तुमच्या घरच्यांचा मान सन्मान वाढेल. सामाजिक आणि धार्मिक कामामध्ये तुम्ही आज पुढे असणार आहात. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केलात तर तुमची कामं पटपट होतील. फार मेहनतीने करत असलेला प्रोजेक्ट आता तुमचा पूर्ण होईल. नोकरीमध्ये तुमचं काम वाढेल, त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. कमाईचे वेगवेगळे मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत. तुमचं मन हे शांत आणि समाधानी असेल. कुटुंबासोबत तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा नक्कीच प्लॅन कराल. घराबाहेर पडत असताना तुम्ही मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाही आहे. कोर्ट कचेरी किंवा चौकशी सुरू असेल तर वेळ तुमच्यासाठी अवघड आहे. नोकरीमध्ये अधिकारासोबत तुमची जबाबदारी देखील वाढेल. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय घेतला नाही तर तुमचं जरा नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सावध राहा आणि निर्णय घेण्याचा वेग वाढवा. एक्सपर्ट्सची मदत घ्या, कामं तुमची पटकन मार्गी लागतील. रात्रीचा वेळ तुम्ही कुटुंबासोबत घालवणार आहात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा जबरदस्त आहे. नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशनचे योग असून तुमची कामं पटपट पूर्ण होतील. सहकारी तुम्हाला मदत करतील. तुमच्या बोलण्यानं आज सगळेच इम्प्रेस होतील. तुमची मेहनत, हुशारी आणि टीमवर्क यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होण्याच्या वाटेवरती असतील. कामासोबत तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे आणि आरामाकडे देखील लक्ष द्या. चांगला आहार आणि पुरेशी झोप तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे. वरिष्ठ तुमच्या कामावरती आज खुश असणार आहेत. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा योग्य आहे. नोकरी करणाऱ्यांचे अधिकार आज वाढतील. व्यवसायामध्ये काही नवीन बदल होतील जे तुमच्यासाठी योग्य असतील. सामाजिक कामामध्ये तुम्ही आज ॲक्टिव्ह राहणार आहात. अपेक्षित यश आणि पैसे तुम्हाला मिळाल्यामुळे तुमचं मानसिक समाधान वाढेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ करण्यासाठी तुम्ही जास्त खर्च करू शकता. तुम्ही नेहमी सगळ्यांना मदत करता, संकटाला धावून जाता, याचाच फायदा तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकार आणि जबाबदारी तुमची वाढेल. सहकारी तुम्हाला मदत करतील, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. आज स्वामी राशी तुमच्या तृतीय स्थानात असल्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. खाण्यापिण्याकडे आणि आरामाकडे योग्य लक्ष द्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा जरा त्रासदायक आहे. काही अडचण आली तरी तुम्ही खचून जाऊ नका. वेळ कठीण असली तरी मदत तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचा प्रामाणिकपणा, खरेपणा आणि कामावरची निष्ठा टिकवून ठेवा.
धोकादायक कामांपासून लांब राहा. हवामानाप्रमाणे आहारामध्ये बदल करा, तुम्हाला फायदा होईल. व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक जर तुम्हाला करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. मौल्यवान वस्तू मिळण्याचे तुम्हाला योग आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ चांगली आहे. प्रमोशनचे देखील तुम्हाला संकेत आहेत. तुमचं धैर्य आणि हुशारी पाहून विरोधक तुमचं काही वाकडं करू शकणार नाहीत. मुलांप्रती काही जबाबदाऱ्या नक्कीच तुम्ही पूर्ण करणार आहात. धार्मिक कामात तुमची रुची वाढेल आणि तुम्ही दानधर्म देखील कराल. तुमच्या घरामध्ये सुखसुविधा वाढल्यानं तुमचं मन शांत राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा आध्यात्मिक विचारांकडे वळण्याचा आहे. गुरुसेवा आणि धार्मिक कामामध्ये तुम्ही ॲक्टिव्हली सहभागी असाल. काही नवीन शोध आणि आयडिया यामध्ये तुम्ही गुंतलेले असाल. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्ही खूप सावध राहा, कारण तुम्हाला दगाफटका होण्याची भीती आहे. काही नवीन सुचलं तर लगेच लिहून ठेवा. अडकलेलं एखादं पेमेंट तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा उत्साह आणि जोश घेऊन येईल. ज्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय ते पटकन पूर्ण होईल. प्रमोशन जर तुमचं अडकलं असेल तर ते तुम्हाला लवकर मिळेल. गाडीचा स्पीड मात्र कंट्रोलमध्ये ठेवा आणि सावध राहा. कसलाही ताण असेल तर तो तुमच्यावरती हावी होऊ देऊ नका. एखादी चांगली रक्कम हातात येण्याची शक्यता आहे. समाजामध्ये देखील तुमचा मान सन्मान वाढेल. दरम्यान तुम्ही अनावश्यक खर्च समोर येऊ शकता याची काळजी घ्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. व्यवहार तुमच्यासाठी चांगले आणि लाभदायक असतील, फक्त कागदपत्र नीट तपासा. एक्सपर्ट्सचा सल्ला घेणं देखील तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. मुलांची नोकरी किंवा लग्नासाठी केलेल्या प्रयत्नांनाही यश मिळेल. घाईघाईमध्ये केलेल्या कामामुळे किंवा निर्णयामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही फोकस ठेवा आणि सखोल अभ्यासानं निर्णय घ्या. तुमच्या सुखसोयी आणि आत्मविश्वास वाढणार आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा काही फारसा चांगला नाही आहे. प्रवासामध्ये देखील तुम्हाला त्रास होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जिथे जाणार आहे तिथे तुमच्यामुळे मतभेद होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायासाठी कर्ज किंवा त्या संबंधितली चांगली बातमी तुम्हाला मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. काम पूर्ण करण्यासाठी नवीन प्लॅन तुम्ही आखणार आहात. तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे, परंतु त्यासोबत थोडासा अहंकार देखील आहे. तो तुम्ही कमी केलात तर सगळं सुरळीत होईल. ग्रहमानानुसार तुमच्या तब्येतीची काळजी घेणं तुमच्यासाठी चांगलं आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.